तुम्हाला जर सतत आनंदी, उत्साही आणि समाधानी राहायचं असेल तर तुमच्या शरीरामध्ये हे 4 हार्मोन्स स्त्रावणं अत्यंत गरजेचं आहे। हे 4 हार्मोन जर तुमच्या शरीरामध्ये सतत स्त्रावत असतील तर तुम्ही कधीच दुःखी होणार नाहीत, तुम्हाला कधीच उदास वाटणार नाही, कधीच कंटाळा येणार नाही, उलट तुम्हाला जास्तीचा उत्साह येईल, नवीन नवीन कल्पना तुमच्या मनामध्ये यायला लागतील, नवीन नवीन गोष्टी तुम्हाला कराव्याशा वाटायला लागतील आणि याचा परिणाम म्हणून फक्त तुम्हीच नाही तर तुमच्या आजूबाजूचे लोक सुद्धा आनंदी राहतील। यासोबतच तुम्ही तुमच्या प्रत्येक कामामध्ये यशस्वी व्हाल आणि तुमच्या आयुष्याचं खऱ्या अर्थानं सोनं होईल। चला तर मग पाहूया हे 4 हार्मोन्स कुठले कुठले आहेत आणि हे हार्मोन्स शरीरामध्ये स्त्रावण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, ज्यामुळे नैसर्गिकरित्या आपल्या शरीरामध्ये हे हार्मोन्स स्त्रावले जातील आणि नैसर्गिकरित्या कुठल्याही नशिल्या पदार्थाचं सेवन न करता, कुठलीही औषध गोळी न घेता आपण कसं आनंदी आणि उत्साही राहू। तर सगळ्यात पहिला हार्मोन आहे तो म्हणजे सेरोटोनिन। हा सेरोटोनिन आपल्या शरीरामध्ये खूप चांगल्या प्रकारे स्त्रावू शकतो। या हार्मोनला आपण मूड स्टॅबिलायझर असं देखील म्हणतो। याचा अर्थ आपल्या मूडला स्टेबल करणारा, स्थिर करणारा, कुठेही भटकू न देणारा, एका विशिष्ट लेवलला तो स्थिर जर राहिला तर आपण समाधानी राहू, म्हणूनच या हार्मोनला मूड स्टॅबिलायझर असं म्हटलं जातं। आता हा हार्मोन जर आपल्या शरीरामध्ये स्त्रावायचा असेल तर आपण काय केलं पाहिजे जेणेकरून आपला मूड चांगल्या प्रकारे स्टेबल राहण्यासाठी मदत होईल। सगळ्यात पहिली गोष्ट सेरोटोनिन स्त्रावण्यासाठी ती म्हणजे सूर्यप्रकाशामध्ये बसणं किंवा सूर्यप्रकाशामध्ये फिरणं, दुसरं नियमितपणे व्यायाम करणं, तिसरं नियमितपणे ध्यानधारणा अर्थात मेडिटेशन करणं, चौथं डोळ्याला आनंद देणारी दृश्य पाहणं आणि सगळ्यात महत्त्वाचं 5वं जास्तीत जास्त निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहणं। झाडांच्या, फुलाच्या, हवेच्या, डोंगराच्या, दरीच्या, नदीच्या, पाण्याच्या संपर्कात जर तुम्ही नेहमी राहत असाल तर सेरोटोनिन खूप चांगल्या प्रकारे स्त्रावलं जाईल आणि तुमचा मूड चांगला स्टेबल होण्यासाठी मदत होईल। नंबर 2चा महत्त्वाचा हार्मोन आहे तो म्हणजे डोपामाइन। या हार्मोनला आपण रिवॉर्ड केमिकल असं देखील म्हणतो, म्हणजे शाबासकी देणारा हा हार्मोन आहे, ज्यामुळे आपल्याला उत्साही, आनंदी वाटतं। हा हार्मोन जर शरीरामध्ये स्त्रावायचा असेल तर आपण काय करणं गरजेचं आहे, म्हणजे सगळ्यात पहिलं आहे ते म्हणजे आपल्याला आवडणारं, डोकानाला शांत वाटणारं, मनाला आनंद देणारं संगीत ऐकणं। नंबर 2 आपल्या आवडीचे पदार्थ आवर्जून खाणं आणि ते खात असताना त्याच्या प्रमाणावर मर्यादा ठेवणं देखील महत्त्वाचं आहे। नंबर 3 नवीन नवीन गोष्टी करणं, नवीन नवीन गोष्टी शिकून घेणं आणि नंबर 4 जेव्हा तुम्ही एखादं काम करता तेव्हा तुम्हाला छोटं छोटं सक्सेस मिळत असतं, ते छोटं छोटं सक्सेस त्याचं सेलिब्रेशन तुम्ही करणं अत्यंत गरजेचं आहे, जेणेकरून हे डोपामाइन चांगल्या प्रकारे स्त्रावलं जाईल आणि तुम्ही नैसर्गिकरित्या आनंदी राहाल। नंबर 3रा महत्त्वाचा हार्मोन आहे एंडॉर्फिन। हा एंडॉर्फिन आपल्या मेंदूमध्ये असणाऱ्या हायपोथॅलॅमस मधून रिलीज होत असतो। ह्या हार्मोनला आपण पेनकिलर हार्मोन म्हणतो। याचा अर्थ हा हार्मोन स्त्रावल्यानंतर आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या ज्या वेदना आहेत, दुखणी आहेत, ते दुखणं नैसर्गिकरित्या कमी होऊन आपल्याला आराम वाटायला लागतो आणि आपण आनंदी होतो, रिलॅक्स होतो, कम्फर्ट होतो। आता हे एंडॉर्फिन रिलीज होण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, तर नियमितपणे आपण हसलं पाहिजे, जोक केले पाहिजे, जोक करणाऱ्या लोकांच्या, व्यक्तीच्या संपर्कात आपण राहिलं पाहिजे। दुसरं कॉमेडी व्हिडिओ किंवा कॉमेडी चित्रपट आपण बघितले पाहिजेत। तिसरं डार्क चॉकलेट खाल्ल्यानं देखील हा हार्मोन स्त्रावला जातो आणि चौथं व्यायाम केल्यानं हा हार्मोन खूप चांगल्या प्रकारे स्त्रावला जातो। नंबर 4था आणि महत्त्वाचा असणारा शेवटचा हार्मोन जो आपल्याला खूप चांगल्या प्रकारे आनंदी ठेवू शकतो तो म्हणजे ऑक्सिटोसिन। मेंदूमध्ये असणाऱ्या पीयूषिका ग्रंथी अर्थात पिट्युटरीच्या पाठीमागच्या भागामधून रिलीज होणारा, स्त्रावणारा हा अत्यंत महत्त्वाचा हार्मोन आहे आणि हा शरीरामध्ये जर स्त्रावायचा असेल तर आपण काय केलं पाहिजे, नीट लक्ष देऊ नये का। या हार्मोनला आपण लव हार्मोन असं देखील म्हणतो, अर्थात प्रेमाचा हार्मोन आहे। हा हार्मोन जास्तीचा स्त्रावण्यासाठी तुम्ही पाळीव प्राण्यांच्या संपर्कात राहा, पाळीव प्राण्यांना हात लावा, त्यांना गोंजारा, त्यांच्यावरती प्रेम करा, माया करा। नंबर 2 दुसऱ्याचं कौतुक आवर्जून करा आणि नंबर 3 सगळ्यात महत्त्वाचं इतरांसाठी, दुसऱ्यांसाठी नेहमी काहीतरी चांगलं करायचा प्रयत्न करा। जेव्हा तुम्ही ह्या गोष्टी करता तेव्हा हा ऑक्सिटोसिन खूप चांगल्या प्रकारे स्त्रावला जातो आणि तुम्हाला नैसर्गिकरित्या आनंदी, उत्साही आणि समाधानी ठेवण्यासाठी मदत करतो। नक्कीच हे 4ही हार्मोन अत्यंत महत्त्वाचे आहेत, जे नैसर्गिकरित्या शरीरामध्ये स्त्रावणं गरजेचं आहे आणि त्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही नियमितपणे दररोज आवर्जून करा। तुम्ही आयुष्यामध्ये कधीच दुःखी होणार नाहीत, उदास होणार नाहीत, बोर होणार नाहीत, कंटाळवाणं वाटणार नाही, याची 100% खात्री देतो।
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला तसं कळवा, आपल्या मित्र आणि नातेवाईकांना आवर्जून शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे आरोग्यविषयक व्हिडिओज तुम्हाला सहज पाहता येतील. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत आनंदी रहा, निरोगी रहा. धन्यवाद.